सकाळी मी त्याच्याकडे यायला लागलो होतो. बर. हातात एक असं काहीतरी कागद घेतलाय रडत बसले. मग सारखं फोनवर यायचा ना आलाय त्याला बोलवून घ्या. हे बघा आपण बोलल्याशिवाय एखादा मित्र जर समज वाकड्या वाटून जात असेल बर. तर त्याला चांगल्या वाटेला लावून आपल्यासारख्या मित्राचं काम आहे. असं? तो रडत का होतात नेमकं ते कुठल्या दुःखात आहे हे त्याला आपण विचारूया. आता बोलल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय कळत नाही. अगदी बरोबर. त्याचं दुःख आपण विचारूया. असं म्हणताय हा? मग ठीक आहे त्याला बोलवून घ्या. ए इकडे. बोलू का हा बोलव. दनशिंग का का काय नाव काय म्हणलं जर्सी दनशिंग का काय आर दर्शी नव गेला का मग तो फाटक्या तोंडाचा माझा बोलवतो की हा, मग बोल. हा कुठे आहे का होय का जयसिंग बहिणी काय लागा ना आलाय का बोलू तुझं नाव त्याचं काय आहे ड्रेसिंग 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 तो आल्यावर ड्रेसिंगच करायला हवं. जयसिंग नमस्कार 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 मित्रांनो. त्या जातीतला नवस तो नमस्कार घालायचा ह्याच्यातला नवस. अरे काय झालं हा अरे काय लागा माणसानं चुकायचं की किती वेळा चुकायचं एकदा झालं दोनदा झालं. अरे पण झालं तरी काय अरे झालं काय सकाळच्या पारी हातात कागद घेऊन रडत बसला होता काय बनगड आहे तुझी. बरं दादा हा सगळ्याच गोष्टी सांगावं हा असं असतं का हे बघ काही मनात- मनातल्या मनात ठेवायचे असतात. मनातलं दुःख मोकळं केल्याशिवाय मन मोकळं होत नाही. त्यातल्या आत दबकून राहतात. तुझं नेमकं झालंय काय तू रडत का होतात विषय मामा हा रुवांना काय झालं पाल दादा सुवा दादा काय झालं खायलाय काय कसं सांगावं या वेळेला. आज तुझ्या ध्यानात येईल तसं सांग की. अरे बरोबर आहे त्याला प्रसंग आहे उन्हाळा पडलाय टायराची मूड मी एवढ्या प्रसंगात आहे हा. हे जर तुम काय काय टायराची मूड केली का त्याच्या गाडीत काय झाले गाडीचं नुकसान झाल्यावर तुम्हाला सांगत येतोय का मग काय झालं एवढा मोठा प्रसंग काय पडलाय तसं नाही हा? तुम्ही माझे जेव्हा मित्र आहात हाय 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 तुम्हाला माझं काय झालं हे लगेच समजलं पाहिजे होतं. ए तुला काय प्रसंग कसला पडला आम्हाला सांग जेव्हा भाऊजा मी मित्र आहे आम्ही मन अरे जरी तुला जमीन नसेल तर बहादूर मी 5 एकर जमीन घेऊन देतो पण नाराज होऊ नको हो तिलाशी फोन करतोय ती ना का तुझ्याकडे मग काय म्हणतोय तू काय झाले काय दुःख मला सांग की. पैसा अडका सगळं काय आहे माझ्याजवळ मग मग जे माझ्याजवळ नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. ती वस्तू काय आपल्यापाशी नाही कोणापाशी असेल ती देऊन टाका. त्याला काय त्याचं म्हणणं काय एवढं तुम्हाला कळलं की नाही. काय आता एखाद्या शेतकऱ्याच्या जर हिरीत पाणी नसलं हा. तर दुसरा ते का शेतकरी काय म्हणतो आज माझं पीक वाढत चाललं तुझ्या हिरीत पाणी देतो का हा 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 असं म्हणतो का नाही. होय मग ह्याचं म्हणणं कळत नाही का तुम्हाला काय रे काय पाहिजे ह्याला ते अरे पण त्याचं काय ओळख आहे आपण मन कवडी आहे का आपल्या बायका देऊया ह्याला मग दे जा की झाला का तुझी माझी बायकोच नाही तर असं तुझा विचार झालाय काय काय बाळा? आणि म्हटलं हा का? विषय आहे का मग आता काय तसं म्हटलं नाही. मग माझ्या मनात काय आहे ते सांगू तुम्हाला. अरे ती माझी कोंबडी उडूक बसल्या का अरे कसं सांगू ती तुम्हाला? म्हणजे कोण ती म्हणजे कोण ती माझी महिला महिना माझी चालू अरे मग तुझा शाळू आम्ही चौघा पांजर काढू लागतो की ए ती शाळू नव्हे हा ए चालू चालू लगा तिकडे काशीत घाला गेला होता का जरा मला वाटतंय हा? बाहेरच्या नादावर जाऊ अरे हे मला माहित आहे म्हणूनच ह्याला बोलवू नका म्हणलं हा, होतं ते पण त्या तुझ्या साळूच काय झाले सांग तिला आम्ही विचारतो काय म्हणते सांगू सांग की महिला माझी खरी गुणाचे महिला माझी खरी गुणाची आठवण होते तिच्या तागुणपणाची बरं संक्रांतीला साडी आणली तिला पैठणची चोळी जरीची पुणेरी खानाची आणि साडू माझी बाई रत्नाची. बघ काय म्हणतोय साळू 12 रताळाची होती म्हण रताळाची नव रत्नाची 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 माझ्या माझ्या लावची यायची बर हसून बोलायची ठुमक ठुमक चालायची. आयला बघ रे लागा जुना नाच्या जुना नाच्या आता ठुमक ठुमक चालत नाचून म्हणजे काय सांगायला लागलाय तिचं वर्णन केलं मी. असं आहे काय कशी सांग हसून बोलायची रुसल्यावर दिसायची हा हा आणि साडू रुसली माझी हा मुख चुंबन घेऊन समजूत